मी अ, मुख्यमंत्र्यांना दोष देत नाही. ज्यावेळेला ठरलं की आता जवळजवळ भुजबळ फायनल झाले नाशिकमध्ये आणि जे तुम्हाला मी सांगितलं ते सगळं वरून आलं वगैरे सगळं ते दिल्लीवरून ठरलं आणि मुख्यमंत्र्यांना अडचण होती की म्हणजे आमची सीट आहे म्हणजे गोडसेची. तर मग त्यांना पण अडचणीच होत्या म्हणून त्याने एक गुड फेथमध्ये त्याने निश्चितपणे मला फोन केला आणि विचारलं की ओबीसी समाज माळी समाज शिरूरमध्ये पण खूप आहे. तर तुम्ही अ, तिथे लढू शकता का? त्याचा हेतू हा होता की मग मी जर तिकडे गेलो तर नाशिकचा तिढा सुटेल हा त्यांच्या पाठीमागचा एक चांगला हेतू होता. प्रयत्न ते करणार काय गुड फेथमध्ये त्यांची काही चूक आहे अशी राहत नाही. परंतु मी त्यांनाही सांगितलं की भाऊ ठीक आहे ओबीसी समाज सगळ्या महाराष्ट्रामध्ये आहे. बरं सगळीकडे मी जातो भाषण करतो आणि येतो माझा संबंध जास्त कुठे येतो सगळ्यात जास्त नाशिकमध्येच असतो. नाशिकमध्ये जे आहे आमदार अमुक प्रमुख पालकमंत्री म्हणून सगळं काम त्याच्यामुळे मी काही नाशिकमध्ये म्हणजे नाशिक बरं मी काय मागितलेलं नाही. त्याच्यामुळे नाशिक जर मिळत असेल तर नाशिक सोडून दुसरीकडे मला पाहिजेच म्हणून मी कुठेही जाऊन उभा राहील हे मी माझं म्हणणं नाही आणि ही माझी वृत्ती नाही. त्यांनी सांगितलं 2 दिवस प्रयत्न जर विचार करा. ठीक आहे म्हटलं बस दॅट्स ऑल. काय आणि प्रश्नच येत नाही ना. म्हणजे मी असं थोडंच आहे की मला पाहिजे तिकीट मग इकडून जा तिकडे तिकडून जा तिकडे. त्यांनी सांगितलं नाशिकहून उभं तुम्ही राहा. पार्टीनं सांगितलं वरून काय ठरलं तर म्हणून मी तयार झालो होतो आणि बाकीचे कुठेच जायचा काही प्रश्नच येत नाही ना. तसंच अनेक ठिकाणी मागणी होती आणि ओबीसीच्या ह्या रॅली ज्या झाल्या त्यातून अनेक ठिकाणी साहेब इकडे उभे राहा तिकडे उभे राहा तिकडे उभे राहा. परंतु मी जे काय असेल हे नाशिक आता ठरवलेलं आहे. मिळालं तर नाशिक नाही मिळालं तर काही नाही आपल्याला नाशिकमध्ये काम करायचं करत असतो साहेब.